रामकृष्ण हरी. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी. दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, घन भरून येता मन आणि मन भरून येतं. धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर. माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर. आम्ही उरतो घरी जग चंद्रभागी तेरी. दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. ही वैभव जोशींची एक कविता इथे सांगण्याचा मोह अनावर झाला. खरं तर अशी ही पंढरपूरची वारी, जी केवळ एका व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी नाहीये, तर संपूर्ण विश्वासाठी आहे. संपूर्ण विश्वाची माझे घर असं म्हणत म्हणत ह्या वारकऱ्यांची लाखो पावलं त्या पंढरपूरची वारी करत आता जमा झालेली आहेत पंढरीमध्ये. काय ती शक्ती असेल की ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता अशी कुठली अद्भुत शक्ती आहे त्या विठुरायाची, जी त्यांना तिथे घेऊन जाते. आणि हीच पंढरीची वारी, ह्याचा अनुभव आपण नक्की एकदा घेतला पाहिजे. पण आत्ता इथे बसल्या बसल्या आपली ही पंढरीची वारी करताना काय काय अनुभव आहे किंवा काय होतं, या सगळ्या विषयाचा आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे पाऊले चालती पंढरीची वारी. पाऊले चालती पंढरीची वारी. ज्या पावलांनी वारी केलेली आहे, अशी पावलं ज्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या वडिलांकडून लाभलेला आहे, असे ह.ब.प. रंगनाथ महाराज नाईककडे आज आपल्या इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, पर्यावरण, वृक्ष लागवड, जीवनविषयक तत्वज्ञान अशा अनेक विषयांवर माऊलींनी मार्गदर्शन केलेलं आहे. भगवद्गीता, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी यावर त्यांची व्याख्यानं, कीर्तन आणि प्रवचनं होत असतात. पर्यावरण लीडरशिप अवॉर्ड हा अमेरिकन शासनाचा पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे. तसेच अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. उत्कृष्ट कीर्तनकार हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना भारतीय वनसेवेमध्ये ते वरिष्ठ अधिकारी होते. सध्या ते सावित्रीबाई फुले IAS अकॅडमी वाकड येथे संचालक या पदावर कार्यरत आहे. आज आपण माऊलींकडून खरं तर एवढ्या वर्षाची परंपरा आणि काय आहे ती, काय मनामध्ये भावना असतात की जेव्हा ही लाखो पावलं त्या वारीकडे वळतात, या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपलाचा विषय आहे पाऊले चालती पंढरीची वारी. आणि आपल्याबरोबर आहेत ह.ब.प. रंगनाथ महाराज नाईककडे. माऊली, खूप आनंद होत आहे कार्यक्रमात आज तुम्हाला बघून. आणि ज्या वारीविषयी आज आपण बोलणार आहोत, म्हणजे तुमची तर ती परंपराच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करून सांगावीशी वाटते की कीर्तन, प्रवचन हे सगळं करत असताना त्यांच्या वडिलांकडून तुम्हाला जो वारसा लाभलेला आहे, ती अजून एक परंपरा त्यांनी जपलेली आहे की त्यांचे वडील कोणतंही मानधन न घेता निशुल्कपणे हे कार्यक्रम, हे कीर्तन, प्रवचन करत होते. आणि सांगायला अत्यंत आनंद होत आहे की माऊलींनी सुद्धा तीच परंपरा पुढे चालवली आहे की कोणतंही मानधन किंवा कशाची अपेक्षा न करता फक्त समाज प्रबोधन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माऊली, खरंच खूप मन भरून येतं की आजच्या ह्याच्यामध्ये आपण अशा व्यक्तींना भेटतो. वारीविषयी काय बोलू, अगदी बोललं तरी प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. आज ती पाऊलं तिथे वारी, जी पंढरपूरची वारी करत आहेत, शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे. तिचा उगम आणि वारीविषयी आम्हाला ऐकायला खरंच आवडेल थोडं. नाही, प्रथमतः सह्याद्री वाहिनीच्या सर्व दर्शकांना मी या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनपूर्वक सदिच्छा देतो. आणि त्याचबरोबर दूरदर्शनच्या या वाहिनीला प्रथमतः धन्यवाद देतो का महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे पंढरपूरचं विठ्ठल आहे, का जे 28 युगे आपण आरतीमध्ये 28 युगे ते कमरेवर हात ठेवून आपल्या सर्वांचा सांभाळ करते, अशा विठ्ठलाच्या दर्शनाला आज लाखो भाविक तिथे त्यांचे सर्व पावलं पंढरपूरकडे वळलेले आहेत. ही वारीची परंपरा, महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक राज्य म्हणून ओळखलं जातं. फार मोठा वारसा आपल्या राज्याला आहे. वारीचा उगम तसा फार जुना आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून वारी होती. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत ते देखील वारी करत होते आणि त्याच्या अगोदरपासून वारी होती. परंतु माऊलींना नंतर त्यामध्ये थोडी पुढे वाढवली. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे
ही माऊलींची वारी ज्यावेळेस चालू झाली त्याच्यानंतर मग तुकोबारायांचे जे काही पूर्वज आहे, विश्वंभर बाबा जे मूळ पुरुष तुकोबारायांचे, तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, त्यांची नियमितपणे ते वारीला जात होते आणि अशा रीतीने मोठा वारसा ह्या वारीला लाभलेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं वारीला जी शिस्त लावायला पाहिजे, त्याच्या अगोदर तुकाराम महाराजांचा जो नारायण म्हणून मुलगा होता त्यांचा नारायण महाराज, ते तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून ते पंढरपूरच्या वारीला जात होते आणि अनेक वर्ष मग ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका नंतर तुकाराम महाराजांच्या पादुका अशा दोन्ही पादुका घेऊन पालखी त्यावेळेस पायी जात असत ते. आणि त्याच्या अगोदर एक संदर्भ द्यायला का मला आवडेल का, ज्यावेळेस माऊलींना ज्यावेळेस समाधीस्थ व्हायचा निर्णय घेतला त्यावेळेस हे जर संत मंडळ ज्या पंढरपूरवरनं निघाले, टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये मग नामदेव महाराज होते, चोखा महाराज होते, गोरोबा काका होते, अनेक संत मंडळी ज्या जनाबाई होत्या आमच्या, हे ज्यावेळेस संत मंडळी आळंदीकडे प्रयाण केलं त्यांनी, हे संपूर्ण टाळ मृदुंगाच्या घोषात ज्यावेळेस ते आळंदीला पोहोचले, ही प्रथम वारी प्रथम दिंडी म्हणा, ती दिंडी पंढरपूर टू आळंदी आली. आणि तेव्हापासून मग आळंदीला ही वारी, सुरुवातीला तर वारीला फक्त तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींचीच वारी होती, पण त्यानंतर अनेक विविध संतांच्या पालख्या सुरू झाल्या त्यांच्या समाधीच्या ठिकाणाहून, मग ते सर्व पंढरपूरकडे ओघाने. तर अशा प्रकारे वारीला मोठी परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे. जसं माऊली आता तुम्ही नुकतंच सांगितलं की अनेक आता मोठ्या संतांच्याही पालख्या तिथे निघतात, तर त्याविषयी जरा सांगा ना की कोणते प्रमुख संतांच्या पालख्या तिथे असतात आता? नाही, अगदी बरोबर, हा चांगला प्रश्न आहे. पहा, कारण काय, आपल्या महाराष्ट्राला फक्त छोटीशी परंपरा नाही, फार उज्ज्वल परंपरा आहे. जशी सुरुवातीला मी सांगितलं की माऊलींची पालखी जात होती, नंतर तुकोबारायांच्या पादुकांची पालखी जायला लागली, याच्याबरोबर अनेक संतांच्या पालख्या त्यांचं समाधीचं ठिकाण जे आहे तिथून चाललं जातं. उदाहरणार्थ एकनाथ महाराजांची पैठणवरनं पालखी निघत असते, त्यावेळेस तुमचे चांगदेव महाराज आहे त्यांची पुणतांबे जे नगर जिल्ह्यातलं तिथनं पालखी निघत असते. मुक्ताबाईंची मेहूण म्हणून आहे जळगावच्या तिथे, तिथनं मुक्ताबाईंची पालखी निघते. सासवडला आपल्या सोपन काकांची पालखी निघत असते. त्र्यंबकेश्वरवरनं निवृत्तीनाथांची पालखी निघते. इव्हन काही यांची गजानन महाराजांची पालखी शेगाववरनं निघते. अशा अनेक पालख्या वेगळ्या ठिकाणून निघतात. गोरोबा काकांची तेरवरनं निघते. अशा प्रत्येक पालखी तिथं निघते. इव्हन विसोबा खेचर जे नामदेव महाराजांचे गुरु आहेत त्यांची पालखी औंढ्या नागनाथवरनं निघते. अशा वेगळ्या संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून संपूर्णपणे ह्या पंढरपूरला तिथे एकवटल्या जातात. पण मग माऊली, हा वारीचा कालावधी किती असतो? जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणावरून जर या पालख्या निघतात, तर म्हणजे त्याचं काही वेळ काळ ठरलेली असते का? नाही, अगदी बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये पहा कसं आहे का, हा वारीला पोहोचण्याचा कालावधी म्हणजे तिथनं वारी निघण्यापासून तर पंढरपूरला पांडुरंगाच्या पंढरपूर नगरीमध्ये पोहोचेपर्यंतचा कालावधी प्रत्येक संतांचा हा वेगळा असतो. उदाहरणार्थ पहा ना, माऊलीचं ज्यावेळेस पालखी निघते ती सप्तमीला निघते, ज्येष्ठवद्य सप्तमीला निघते, आणि त्याचबरोबर तुकाराम महाराजांची पालखी सप्तमीला निघते आणि माऊलींची अष्टमीला निघते. ह्या दोन पालख्या एक दिवसाच्या अंतराने निघत असतात. सप्तमीला तुकाराम महाराजांची देहूवरनं प्रस्थान होते, अष्टमीला माऊलींची पालखी निघत असते, त्याच्यानंतर सोपान काकांची सासवडवर निघतात. अशा वेगळ्या संतांच्या पालख्या निघतात. पण सर्वसाधारणपणे तुकाराम महाराजांची पालखी आणि माऊलींची ह्या ज्या दोन मोठ्या पालख्या आहेत त्यांचा विचार करता 19 ते 20 दिवस ह्या पालखीला पूर्ण वेळ लागतात. एखाद्या तिथीचा पाठीमागे लय झाला, क्षय झाला तर एखादा दिवस मागे पुढे होतो. 19 ते 20 दिवसाचा कालावधी हा पूर्ण वेळ ते वारकरी पायी जात असतात. आणि त्याच्यात थोडं ॲडिशन असं आहे त्याच्यामध्ये का बाबा, ज्यावेळेस हे पालख्या पोहोचतात त्याच्यानंतर पुन्हा पौर्णिमेपर्यंत काला करून काही दिंड्या ते तिथनं गोपाळपुरावरनं त्या दिंड्या निघतात. ते 3-4 दिवस आणखीन त्यामध्ये समाविष्ट होतात. एकंदरीत काय 20 दिवसापासून तर 24-25 दिवसापर्यंत हा कालावधी असतो. बापरे, 20 ते 24-25 दिवसांपर्यंत आपले वारकरी ही पायी प्रवास करतात. त्याविषयी जाणून घ्या. पण माऊली, आता जसं आपण वारकरी हा शब्द वापरला, वारी म्हणतो किंवा दिंडी, पालखी, हे अनेक शब्द वापरले जातात. कधी कधी काय होतं की आत्ताच्या या पिढीला या शब्दांच्या नक्की काय व्याख्या आहेत किंवा का वापरले जातात, त्याविषयी जरा सांगा ना. नाही, अगदी आता वारी नुसतं वारी शब्द जो आहे ना, वारी शब्द म्हटलं की वारीला समानार्थी शब्द जीवन पण आहे. पण वारी म्हणजे काय, आपलं जे काय आराध्य दैवत असते, एखादं आपलं उपास्य दैवत असते, त्या उपास्य दैवताच्या दर्शनाला जाणे, त्यांचे आशीर्वाद घेणे किंवा त्याच्या सदिच्छा घेणे, पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी काम करण्याकरता येणे, असं नियमितपणे जो वारकरी किंवा जो साधक जात असतो आपल्या उपास्य देवतेला, त्याला वारी म्हणतात. एकनाथ महाराजांचं उदाहरण अनेक दैवत वेगवेगळे असू शकतात. आपलं जसं आज आपण विठ्ठल जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, तर त्या दैवताचा विचार करता जसं एकनाथ महाराजांनी वर्णन केले का बऱ्याच वेळा खंडेराव जे खंडोबा जे असते अनेक लोकांचं दैवत असते. तर हे खंडोबा जे दैवत असते ते त्यांनी वारीवरती त्यांनी दिले का अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी.
म्हणजे सावध होऊनी भजनी लागा देव करा काय वारी माझ्या मल्हारीची वारी किंवा वारी ओ वारी देई का गे मल्हारी, असे वारीचे अनेक जे उपास्य दैवत असतात तिथे जायचं आणि यायचं. तर वारकरी म्हणजे काय, वारकऱ्याला थोडक्यात फार मोठा विषय आहे वारकरी म्हणजे. वारकऱ्याची 2 प्रकारची लक्षणं असतात, एक बाह्य लक्षणे आणि एक आंतरलक्षणे. बाह्य लक्षणे म्हणजे काय, गळ्यात तुळशीची माळ असणं अत्यंत आवश्यक आहे, गोपीचंदन टिळा त्यांनी लावणं आवश्यक आहे, त्यांनी दररोजचं सकाळी उठल्यानंतर प्रथम पांडुरंगाचं नामस्मरण केलं पाहिजे, नंतर स्नान केलं पाहिजे. अशा प्रकारे त्याची जी बाह्य लक्षणं जी असतात ती सर्व बाह्य लक्षणं त्याची असतात. आणि आंतरलक्षणं म्हणजे काय, नामस्मरण केलं पाहिजे, चित्तशुद्धी करता जे त्याला करावी लागते साधना, हरिपाठ असेल, काकडा असेल, तर अशी सर्व जी काही साधना करावी लागते ती साधना त्यांनी करणे, त्याच्यामुळे त्याच्या चित्तशुद्धी होऊन अंतःकरणाची निर्मळता येते. अशा प्रकारे वारकरी हे सर्व करणारा म्हणजे तो वारकरी, वारी करणारा वारकरी, थोडक्यात अशा प्रकारचं त्याचा मतीचा अर्थ आहे. आता दिंडी जी असते, दिंडीच्या शब्दाचा अर्थ फार सीमित आहे. का दिंडी म्हणजे लहान दरवाजा किंवा दिंडी म्हणजे पताका. वारकरीमध्ये आपण ज्यावेळेस वारीला जात असतो खांद्यावरती आमचा वारकरी किंवा साधक जे असतो खांद्यावर पताका घेऊन तो सतत तो जात असतो. पताका हा आपला राष्ट्रध्वज आहे, म्हणजे जसं आपला का राष्ट्रध्वजाचा तिरंगा ध्वज आहे तसा पताका हे भागवत धर्माचं आमचं तो ध्वज आहे. आणि हा ध्वज खांद्यावर घेऊन तो त्याची सतत तो उंच धरून तो जात असतो. माऊलीच्या रथाबरोबर पालखीबरोबर संपूर्ण हे पताकाधारी अनेक साधक असतात. हा पताक्याला फार मोठं महत्त्व आहे, कारण ती एक वारकऱ्यांची अस्मिता आहे. पालखी म्हणजे काय, ज्या अनेक संतांच्या किंवा संतांच्या पालख्या एका पालखीमध्ये घालून त्या आपल्या त्या आराध्य देवताकडे जात असते, त्याला पालखी म्हणतो. पालखी, दिंडी, वारी, वारकरी अशा प्रकारच्या संज्ञा वापरल्या जातात. आणि आत्ता जसं माऊली तुम्ही सांगितलं की वारीचेही वेगवेगळे प्रकार असतात, पण त्यातली एक पर्यावरणपूरक वारी आणि तुम्ही स्वतः वनसेवेमध्ये वरिष्ठ अधिकारी होता, त्यामुळे वनसेवेची एक पालखी दरवर्षी निघते, तेही एक म्हणजे म्हणतात ना की एक छान असा विषय आहे आणि त्याविषयी बोलायचं आहे. पण आपल्याकडे एक व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे, ती आधी आपण बघूया.
प्रत्येक श्वास विठ्ठलमय झालाय असं बघून वाटतं. वनसेवेतले अनेक कर्मचारी, अधिकारी म्हणजे त्या युनिफॉर्मवर जे आपण म्हणतो आणि त्याच्यावर ही वारी ते दृश्यच खूपच विलोभनीय आणि खूप सुंदर. तर ह्या वारीविषयी म्हणजे किती दिवसांची असते किंवा कशी किती वर्ष तुम्ही नाही, काढताय तुम्ही ही? पाहिलं असेल त्यामध्ये ही वारी खरं प्रत्यक्षात तत्कालीन सचिव जे होते हां. विकास खारगे म्हणून होते. हम्म, हम्म, हम्म. तर त्यांनी ही वारी त्यांनी मला मी स्वतः होतो त्यामध्ये पहिला आपण लोणंद टू तरडगाव हा पहिला टप्पा घेतला. ह्या वर्षी आपण तरडगाव टू फलटण जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये आपण ही केली. याचा मूळ उद्देश असा आहे, आपण पाहिलं असेल फुगडी खेळताना पाहिले हां, हां. कर्मचारी. फुगडी हा परमार्थातला किंवा अध्यात्मातला फार अत्युच्च हा आहे, म्हणजे शिखरावर पोहोचलेली ती साधना आहे. आणि त्याचबरोबर वनकर्मचारी यासाठी का समाजाला असा मोठा संदेश द्यायचा. आपण पाहत होतो ग्लोबल वॉर्मिंग असेल, क्लायमेट चेंज असेल, तापमान वाढ असेल, हे आपण पाहत असतो का कधीतरी गारपीट होते, कधी धोधो पाऊस पडतो, कधी दुष्काळ पडतो. हे जे काही निसर्गाचं चक्र बिघडलेलं आहे, मूळ कारण जे आहे, आपण जसं आता भूतलावरती जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन आवश्यक असतो, तर तसं ऑक्सिजनची निर्मिती म्हणजे हा फॅक्टरी म्हणजे वनविभागाचं कार्य असते. आणि मग हे वृक्ष लागवड त्याचं महत्त्व त्याने प्रत्येकाने आपल्या पहा ना, महाराष्ट्रात थोडं उदाहरण देतो आपल्याला सर्व दर्शकांना पण सांगायला आवडेल का प्रत्येक पर कॅपिटा जसा इन्कम असतो आपला तसं एका माणसावाटी मग किती वृक्ष लागवड करायला पाहिजे. 228 ते 220 वृक्ष कमीत कमी लावले पाहिजेत. आज राज्याचा विचार करता आपल्या एकट्या फक्त 28 वृक्षे पर उपलब्ध आहेत. मग विचार करा एवढी मोठी तफावत आहे. तर फार भविष्याचा काळ जर पाहिला असेल आपण बीड, लातूर, उस्मानाबाद हा जो बेल्ट पाहिला आपण मराठवाड्याचा कमी पावसाचा प्रदेश असतो, त्यामुळे पुढे भविष्यामध्ये फार भोपावणारे शहरांची वाढ झाली तशीच त्याप्रमाणे जमीन जी आहे ना बऱ्यापैकी ते वेगळ्या विकासाच्या कामांकरता आली. त्यामुळे जंगलं कमी झाले, पाण्याचे स्रोत आटायला लागले. त्याच्यामुळे ह्या वारीतून जर आपण जर पाहिलं पर्यावरणपूरक वारी जी वनविभागाची पाहिली, अशा अनेक विभागाच्या वाऱ्या निघतात. निर्मल वारी निघते, आपले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यांची पण वारी निघत असते, आरोग्य विभागाचे काही कर्मचारी. पण सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मला सांगायला आवडेल का अनेक वर्षापासून IT मध्ये काम करणारे इंजिनियर्स आहेत. त्यामुळे वारी ITत असं जे म्हणतात त्यांनी टोपी तयार केलेले असतात आणि अनेक तरुण जे कर्मचारी असतात IT मध्ये काम करणारे ते तरुणाईचा मोठा सहभाग गेला अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक चांगला प्रकारे त्याच्यातून समाज प्रबोधनाचा अनेक मोठमोठे संदेश आपण त्यामधून देत असतो. स्वच्छतेचा असेल, आरोग्याचा असेल, अनेक त्यामधनं संदेश देतात. हा वारीचा मोठा काय म्हणतो आपण फायदा आहे की त्याची फलश्रुती आहे. माऊली, वारी हे खरं तर आपण असं म्हणतोय की आता जसं तुम्ही सांगितले आता तरुणाई तिकडे ओढली गेलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या निर्मल वारी, आरोग्य सेवा वारी, पर्यावरणपूरक वारीबद्दल तुम्ही सांगताय. तर वारी हे एक समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम करते नाही? अगदी बरोबर आहे. त्याविषयी जरा सांगा ना. नाही, वारी पहा ना, वारी समाज प्रबोधनाचं म्हणजे समाज परिवर्तनाचं प्रबोधन हा पण प्रत्यक्षात परिवर्तन होतं. कारण वारीमध्ये जाणारा प्रत्येक जो साधक असतो ती व्यक्ती असतो त्यामध्ये त्याची चित्तशुद्धी होते. त्याचबरोबर जे दैनंदिन 365 दिवस असेल का 335 दिवस विचार करा, 365 मध्ये 20 दिवस आपण वारीचे वजा केले, 335 दिवस आपण इतके टेन्शन ह्या इतकं आपल्या पाठीमागे तणावाचं वातावरण असे प्रपंच करत असताना कार्यालयातली कामकाज करत असताना 20 दिवस तुम्ही ज्यावेळेस भगवंताला पूर्ण समर्पण भावनेने तिथे जात असता तिथे ऐक्य भाव निघतो. आता घटनेचा विचार करा बघा ना, 1950ला आपण घटना स्वीकारली. ही वारीमध्ये किती हजारो वर्षामध्ये 700, 800, 900 वर्षापूर्वीची वारी होती. त्यामध्ये सामाजिक ऐक्य जे बंधुता असेल, सामाजिक ऐक्य असेल, स्त्रियांचा सहभाग असेल, अनेक गोष्टी ज्या असतात त्यामध्ये ते साधता होते. व तिथे वारीमध्ये जे आहे ना, वारीमध्ये कुणाला स्त्री पुरुष असा भेद केला जात नाही, लहान मुलगा किंवा मोठा असा भेद केला जात नाही, गरीब श्रीमंत असा भेद केला जात नाही, कोणती जात पंथ धर्म कुठल्या प्रकारचा भेदभाव केला, समानता जे असते मूळ तत्व असतं. दुसरं त्यामध्ये वारीमध्ये प्रत्येकाला जर काही थोडा धक्का लावतो माऊली 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 म्हणून पुढे जातात. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचं तिथे असं इतके 15 ते 20 लाख वारकरी तिथे जातात, पण कुठल्याही प्रकारचं असं तुम्हाला मोठा बंदोबस्त किंवा काय करावं लागते असे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सापडणार नाही. तिथे पूर्णपणे मोठं आदर्श आपण म्हणतो ना, वारीचे आदर्श त्याचं आपल्या सर्वांना देणारे हे आहे ते, म्हणजे काय म्हणतो वाट आहे. त्याच विषयाकडे यायचं आहे मला माऊली. म्हणजे जसं आपण आता सांगितलं की आदर्शपणे एक वाट दाखवते सगळ्यांना, तर वारीची शिस्त म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की लाखो भाविक तिथे जातात, पण ही शिस्त हे एक PhDचाच खरं तर विषय आहे आणि त्याविषयी आम्हाला सांगा. नाही, आता चांगला प्रश्न आहे पहा का तुम्ही शिस्त हा शब्द वापरला, कुठलाही गडबड नाही, गोंधळ नाही कुठल्याही प्रकारचं आणि एवढ्या लोकांना मॅनेज करणं ती काय
कशा पद्धतीने होतं? नाही, ह्याच प्रश्नाला अनुषंगून साधा तो आपला कौटुंबिक प्रश्न घ्या ना. आपल्याला मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं असेल, छोटा इव्हेंट असतो, किती आपली 6 महिने 1 वर्षभर तयारी चालू असते का बाबा, मग निमंत्रण द्या, हे द्या, ते द्या वगैरे, किती प्रकारचे असते. पण इथे वारीमध्ये बघा ना, 15 ते 20 लाख भाविक येतात. पण इतकी शिस्त, हे खरं हे शिस्तीचं जे महत्त्वाचं जे काही श्रेय जे आहे ते आमचे हैबत बाबा आरफळकर म्हणून होते. ते शिंदे सरकारमध्ये पूर्वी ते तिथे सेवेमध्ये होते, सैन्यामध्ये, आणि तिथनं निवृत्त झाल्यानंतर ते ज्यावेळेस आळंदीला आले, माऊलीच्या सेवेमध्ये ज्यावेळेस समर्पण भावनेने त्यांनी सेवा सुरू केली, मग त्यांनी ठरवलं वारीला जी शिस्त लावण्याचं काम जे आमचे हैबत बाबांनी केलं. मग त्यामध्ये शिस्त म्हणजे काय, फार महत्त्वाचं आहे का बा, त्याचे टाइम टेबल ठरलेले असते, वेळापत्रक ठरले असते, कुणाला कुठल्या प्रकारचं निमंत्रण नाही. पण वाऱ्या ज्या येतात, संपूर्ण दिंड्या ज्या असतात, वारी असेल, दिंडी असेल, ह्या दिंड्याला क्रमांक दिले जातात. क्रमांक दिले जातात. कसे दिंड्यांना क्रमांक दिले जातात का बाबा, माऊलीचा रथ मध्ये असतो, त्याच्या पुढे 1 2 3 4 5, पुन्हा पाठीमागे 1 2 3 4 5, अशा प्रकारचे क्रमांक दिले जातात. आणि याचं वारीचं व्यवस्थापन हे वेगळं शास्त्रच आहे. शिस्त म्हणजे काय, त्या दिंडीमध्ये सकाळी पहा, आपल्याला सकाळी जेव्हा पहिला बिगुल असतो, जसं आपल्याकडे नाटक सुरू होतं, पहिला बिगुल असतो, त्या बिगुलाला सावधानतेचा बिगुल म्हणतात. दुसरा बिगुल ज्यावेळेस वाजतो तर अलर्ट म्हणून देतो. तिसरा बिगुल वाजल्यानंतर पाऊल पुढे टाकायचं असतं. पण तिसरा बिगुल लागल्यानंतर कुणासाठी कोणी थांबत नाही, बिलकुल. ते प्रत्येक दिंडी, आणि ते चोपदार म्हणून एक मोठं त्यामध्ये त्यांचं श्रेय असते. चोपदार हा भगवंताचाच अवतार असतो असं गृहीत धरलं जाते. त्यांच्या शब्दाला फार किंमत असते. त्याच्या हातात दंड असतो. हा दंड म्हणजे काय बाबा, तो दंड जर त्यांनी वरती केला वारीमध्ये तर ते संपूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स होते. सकाळी ज्यावेळेस वारी निघते, मग त्याच्यामुळे विसाव्याचं ठिकाण, न्याहारीचं ठिकाण, दुपारचं जेवणाचं ठिकाण, त्याचबरोबर 4 वाजताचं चहाचं विसाव्याचं ठिकाण, संध्याकाळचं तुमचं त्या जेवणाचं ठिकाण, आणि त्यानंतर मग सर्व पालख्या जेव्हा पालखी तळावर येत असतात त्यावेळेस सर्व पालख्या बसायचं कधी, माऊलीच्या रथाच्या मागे कोणत्या बसणार, पुढे कोणत्या बसणार, डाव्या बाजूला कोणत्या बसणार, उजव्या बाजूला कोणत्या, अशा प्रकारे संपूर्ण नियोजन हे चित्र, त्याचं जे नकाशा असतो अगोदर ठरलेला असतो. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा बदल होत नाही. आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस मग ज्यावेळेस समाज आरती होते, कारण पहिल्या सकाळी जी असते, सकाळी जी पूजा असते ती पूजा संस्थांमार्फत केली जाते, माऊलीचे संस्थान, ज्ञानेश्वर महाराज संस्थांमार्फत. नंतर दुपारचं नैवेद्य असं शितोळे सरकार जे आहे त्यांच्याकडनं आपण, जसं बाबा हैबत बाबांनी काय केलं, त्यावेळेस पहिल्या सुरुवातीला औंध सरकारकडून आपण घोडे आणि ते हत्ती वगैरे घेतले होते. नंतर त्यांनी ती बंद केले. नंतर ते बेळगावच्या जवळचे एक गाव आहे, अंकली म्हणून गाव आहे, तिथले ते शितोळे सरकार जे आहे त्यांनी मग तेव्हापासून त्यांचे घोडे आणि त्यांचं ते दुपारच्या नैवेद्याचा अधिकार त्यांचा असतो. संध्याकाळी समाज आरती होते, सर्व प्रकारच्या दिंड्या, सर्व प्रकारचे भाविक एक समाज आरती होत असते. आणि मग त्या आरती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किती वाजता निघायचं त्याच्या सूचना दिल्या जातात. मग इतकं शिस्तबद्ध असतं का तिथे कुठल्या प्रकारचा गोंधळ नाही, काय नाही, काय नाही. मला फार, हे फार मोठं कोड आहे. पीएचडीचा एवढा सीमित विषय नाही, हा फार मोठा विषय आहे. खरं तर पुढचा विषय आहे माऊली. आपण एक फोन घेऊ आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. मंगल आपटे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार ताई, बोला. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की एकमेकांना आपण ते नमस्कार करतात तर ते नमस्कार करून पाया पडायचं असतं, मग तिथे लहान मोठं कोणी नसतं, तर मग ते त्याला काय काय कारण आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी वृंदावन घेऊन बायका तुळस घेतात डोक्यावर, तर ते किती वेळ घेऊ शकतात आणि मग दुसऱ्याला पण देऊ शकतात का तुळस अशी, की एकानेच घ्यायची म्हणजे ती डोक्यावर घ्यायची? असे 2 माझे प्रश्न आहे. आणि वारीमध्ये त्यांना जाताना अजून ऊन, पाऊस, वारा हे सगळं खूप काही लागतं, तर मग ते त्याला तुम्ही कसं मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच. धन्यवाद ताई, धन्यवाद. फार चांगला प्रश्न विचारला. माऊलीसाठी एकदा वारी करायला पाहिजे आम्हाला. नाही, बिलकुल करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, कुठली गोष्ट अनुभवाशिवाय होत नाही. अनुभव संपन्नता फार महत्त्वाची असते. त्यामुळे वारी, मी ते अनेक वर्षे वारीला जातो. विशेषतः ताईंना जो प्रश्न विचारला अतिशय समर्पक प्रश्न आहे. ज्यावेळेस दिंड्या परत येतात आळंदीला, त्यावेळेस तिथे त्यांची बैठक बसली असते. दिंडी प्रमुखांबरोबर बैठक असते, संस्थांची आणि दिंडी प्रमुखांची. पुढल्या वर्षीच्या आषाढी एकादशीचं नियोजन त्या दिवशी होत असतं. मग तिथे फार विनेकरी कोण राहणार, बैलांची, अश्वाची निवड केली जाते. त्याच्यानंतर बैल असतात गाडी, त्या रथाला झोपले, ते बैलांची निवड केली जाते. आणि मग त्याचबरोबर मग ते तुळस घेणाऱ्या महिला त्यांची सुद्धा निवड केली जाते. अशा प्रकारे त्याचं सर्व नियोजन शिस्तबद्ध केलं जातं. पण ताईंना जो विचारला का डोक्यावर तुळस घेऊन जाणाऱ्या महिला ज्या असतात ना, त्या समर्पण भावनेने जातात. विशेषतः तुळशीला का महत्त्व दिलं आहे? तुळशीला फार मोठं महत्त्व आहे. हिंदू शास्त्रामध्ये आहे, वैज्ञानिकदृष्ट्या पण आहे. शास्त्रामध्ये तुळस ही फार वंदनीय आहे. प्रत्येक घराच्या समोर तुळस लावली आहे, त्याला धार्मिक अधिष्ठान आहे. वृंदा आपल्याला माहिती असेल का, त्यांना भगवंताने मग तो त्यावेळेस उशाप म्हणून ते तिथे तुळसची लागवड केली जाते. दुसरं वैज्ञानिक दृष्टिकोनात तुळस हा सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे. त्यामुळे तुळशीला जर 2 प्रदक्षिणा मारल्या, 3 प्रदक्षिणा मारल्या, तुम्ही आणखीन काय म्हणतो त्याला फ्रेश होऊ शकता किंवा ते ताजेतवाने होऊ शकता. तुळशीला फार महत्त्व आहे. आणि तुळस कशी आहे,
धार्मिक अधिष्ठान तर असंच फार मोठं आहे का बाबा. आपण म्हणतो तुळशीचं पान जसं पाहिलं द्रौपदीच्या थाळीतलं आणि ते भाजीचं थाळ पाहिलं, त्याने भगवंताने अन्नदान केलं वगैरे. पण अशा प्रकारे तुळशीला जे त्यामुळे डोक्यावर का घेतलं, तर जसं मी सांगितलं का मगाशी का बाबा गळ्यात तुळशीची माळ असावी, तुळशीचं त्याचबरोबर तुळशीच्या मण्यांचीच माळ असते ती, का ते मण्यांचं पाणी पडल्यानंतर माणसाची शुद्धी होत असते. अशा प्रकारे धार्मिक अधिष्ठान आहे. 108 मध्ये मग त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आख्यायिका आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळस डोक्यावर घेऊन का, तर ते एक वारकऱ्यांचं प्रतीक आहे. आणि ते डोक्यावर घेऊन का, तर जसं भगवंताला आपण म्हणतो डोक्यावर घ्यायला पाहिजे. देवाला डोक्यावर घेतलं का प्रपंचातले सर्व प्रश्न कमी होतात, आणि जेव्हा मायेला डोक्यावर घेतलं सर्व प्रश्न पायात गुंफवले जातात. तशातला प्रकार आहे तो. पण तुळशी डोक्यावर घेऊन जाण्याचं वेगळं ते वारकऱ्यांची एक साधना असते अशा प्रकारे. आणि दुसरं पायी जो प्रवास करतात त्याच्यामुळे ऊन असो, वारा असो, पाऊस असो, ते समर्पण भावनेने असतं, त्याचं काहीच वाटत नाही. कारण ती एक सामूहिक साधना असते. वारी म्हणजे काय, एकट्याने नाही, अनेक लोक एकत्रित येऊन केलेली भगवंताला आराधना केली असते, ती सामूहिक साधना असते. त्याच्यात काही वाटत नाही, अजिबात बिलकुल काय वाटत नाही. आणि पाया पडायचं जे सांगितलं तसं एक प्रमाणच आहे ना. पंढरपूरच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. मग ज्यावेळेस तुम्ही एकमेकाच्या का पाया पडतात, तर ते तुम्ही समर्पण भावनेने असतात. मग तो छोटा असो मोठा असो, लीनता ही फार मोठा त्यामध्ये एक शस्त्र असते ते. नक्कीच नक्कीच माऊली, ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. रिंगण हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण आता ते नक्की काय आहे याविषयी माऊलींकडून आपण अजून जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता आपण जे बघत होतो ते आत्ता सध्याची पंढरपूरला माऊली वारी चालू आहे त्यातली हे आपले घेतलेली छायाचित्र आणि हे सगळं आहे. माऊली, मगाशी आपण जसं बोललो की शिस्तीविषयी बोलत होतो की एखाद्या घरात 2 दिवसाचं कार्य असेल तर त्याच्यात आपण किती गोंधळ होतो, कारण त्यावेळेला आपल्याला रुसवे फुगवे आणि अहंकार हा असतो. पण एवढ्या लाखो समुदायाकडे मला असं वाटतं की वारी जेव्हा आपण करतो तेव्हा माऊली आपला अहंकार गळून पडत असेल ना. बिलकुल. कारण आत्ता ह्या सगळ्या ज्या स्त्रिया बघितल्या तर एवढा दिवे घाटाचा टप्पा जसा तर तुम्ही सांगितलं की अवघड टप्पा आहे, तिथे जो टिकला तो टिकला, नाहीतर गेला. पण प्रत्येकीच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आहे. म्हणजे पायात चपला आहेत की नाही, किंवा मला ऊन लागतंय, पाऊस येतोय, त्याही पेक्षा फक्त आनंद आणि समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. माऊली, त्याविषयी सांगा ना. नाही, आता तुम्ही जो महत्त्वाचा विचारला, अहंकाराचा जो मुद्दा मांडला, तो जीवनात फार महत्त्वाचा विषय आहे. माणूस गरीब असो श्रीमंत असो, पण ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगतो आपल्याला. माऊली ते ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, नवल अहंकाराची गोठी सहजे न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. माऊलीचे किती मोठे विचार आहे बघा. का माऊली म्हणतात अहंकार जो असतो साधारण साध्या माणसांना किंवा साध्या व्यक्तिमत्वाला फार स्पर्श करत नाही, पण जो त्याला एखाद्याला सौंदर्याचा अभिमान असेल, एखाद्या ज्ञानाचा अभिमान असेल, श्रीमंतीचा अभिमान, त्याला अहंकार पटकन चिपकतो. आणि एकदा अहंकार जर तो चिपकला कोणत्याही व्यक्तीला तर त्याचा हळूहळू नाश होत जातो. अहंकाराचा नाश ती व्यक्तिमत्वाचाच नष्ट होतं. आपण म्हणतो अनेक वैभवशाली कुटुंब होते, वैभवशाली व्यक्तिमत्व होते, ते लयाला कसे गेले तर फक्त अहंकारामुळे गेले. हा सर्वात महत्त्वाचा संदेश जो असतो वारीमध्ये, तुम्ही एकदा पाय ठेवलात का तुम्हाला कुठल्या प्रकारचा अहंकार राहत नाही. आणि मग आपण जे म्हटलं का आपण बाबा हे एकमेकाच्या पाया पडण्याचं जे असेल शास्त्र, वारी हे स्वयंशिस्तीचं पण पीठ आहे. अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये लोकशिक्षण दिलं जातं. माऊली, आता जसं तुम्ही सांगितलं की वारी म्हणजे आपण जीवन म्हणतो, बरोबर. तर जेव्हा ही वारी आपण करतो ते आपण बघितलं की प्रत्येकाला कुठलाही अहंकार नाहीये. तर जीवन कसं जगावं, म्हणजे बघा ना की एक तर अहंकार गळतो, जसं तुम्ही सांगितलं की लहान असो मोठा असो प्रत्येकाला रिस्पेक्ट, जो एक आदर असो तो दिला जातो. आणि अशा ह्या 20-25 दिवसांमध्ये तुम्हाला जे उपलब्ध आहे, जे काही जी साधनं असतील किंवा राहण्याची व्यवस्था असेल, म्हणजे आहे त्याच्यामध्ये जैसे ठेविले तसे समाधानी राहावे, या सगळ्या गोष्टी आपण वारीतून शिकत असतो नाही. म्हणजे एक शाळाच एक मोठ्या प्रकारचा लोकपीठच आहे. लोकपीठच आहे. अजून काय तुम्ही सांगाल त्याविषयी? नाही, यामध्ये वारी म्हणजे आता पहा, शासनाच्या पातळीवर तर वेगळे असतात, पण काही राबणारे हात. आता पहा ना, तुम्ही हे जे कार्य करत आहात ना, म्हणजे सह्याद्रीचा स्टुडिओ सुद्धा, साधं उदाहरण घ्या. जरा मध्येच करते, तुमचा आत्ताच दिवाळी अंकातला लेख अतिशय सुंदर होता की त्याच्या मागे राबणारे हात, त्याविषयी. कारण दिसताना समोरची लोक दिसतात, पण मागे असंख्य लोकांची मेहनत, त्याविषयी तुम्ही खूप सुंदर सांगितलं. नाही, अगदी बरोबर आहे. मी तो लेख असा लिहिला होता का वारीच्या यशस्वीते करता राबणारे पण न दिसणारे हात. आज बघा ना, स्टुडिओमध्ये आज तुमचा पूर्ण स्टुडिओ विठ्ठलमय झालेला आहे. म्हणजे हे फक्त एक काय तर समाज माध्यमांचे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं फार मोठं काय म्हणतो त्याला सहभाग आहे किंवा रोल आहे त्याचा एक. त्याच्यामध्ये ते याच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यामध्ये
तर याच्यामध्ये फक्त राबणारे हात म्हणजे फक्त बाबा दिंडी, त्याचं ते चोपदार किंवा त्याचे ते संस्थांचे लोक, त्याची पूजा वगैरे नाही. याच्या पाठीमागं असंख्य नियोजन असते. त्याच्यामध्ये आपले एक विभागीय आयुक्त असतात महसूलचे. त्याच्यामध्ये ज्या पालखी ज्या 3 जिल्ह्यातनं जात असते, पुणे, सातारा आणि सोलापूर, या 3 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची एक बैठक होते. बैठकीमध्ये अनेक विभागाचे विभाग प्रमुख तिथे असतात. मग आरोग्य विभाग असतो, पोलीस विभाग असतो, वन विभाग असते, सार्वजनिक बांधकाम विभाग असते, नगरपालिका प्रशासन असते. असे सर्व जेवढे विभाग एकत्रित येतात आणि त्याचं सूक्ष्म नियोजन केलं जातं. मग जसं मी सांगितलं का तुम्हाला पोलीस विभाग, आपण नाही म्हटलं तरी 15-20 लाख लोक तिथे येतात. मग त्या पोलीस विभागाची फार मोठी यंत्रणा त्यामध्ये राबवत असते. त्या जिल्ह्यातलेच नाही तर बाकीच्या जिल्ह्यांमधनं सुद्धा तिथे अधिकची कुमक बोलवली जाते यासाठी की बाबा काय संकटकाळी आपत्कालीन व्यवस्थेसाठी त्यांची अत्यंत आवश्यकता असते. ते आरोग्य विभाग, आरोग्य सुविधा फार महत्त्वाची आहे. कारण वारीला जाणारा आता जसं मी तरुणांचा सहभाग अलीकडे वाढायला लागला, पण पूर्व परंपरांपासून जे 50 वर्ष वयोगटाच्या वरचे किंवा 40 वर्ष वयोगटाच्या वरचे असतात, नाही म्हटलं तरी ऊन पाऊस वारामध्ये काय लागलं तर आपले आरोग्य सेवक तिथे तत्पर असतात. 10-10 किलोमीटरवर हॉस्पिटलची व्यवस्था केली जाते, आरोग्य विभाग असतो. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन, स्वच्छतेला फार महत्त्व दिलं जातं तिथे. त्यामुळे स्वच्छता, वारी निघून गेल्यानंतर बघा ना तुम्ही साधं उदाहरण बघा का याच्यामध्ये 15-20 लाख लोक किंवा 2 लाख लोक, 3 लाख लोक, एखाद्या छोट्या गावची किंवा मोठ्या शहराची सुद्धा लोकसंख्या 4 लाख 5 लाख नसते. असे मोठं गाव एक रात्री तिथे बसते, सकाळी पुन्हा अदृश्य होऊन जाते, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी बसते, पुन्हा अदृश्य होऊन जाते. सांगण्याचं तात्पर्य का एका ठिकाणी 5-6 लाख लोक रात्रीपुरते तिथे मुक्कामी असतात. संपूर्ण गावामध्ये ते समाविष्ट होतात, अचानक अदृश्य होतात आणि लगेच सकाळी निघून जातात. हे फार मोठं शिस्ती. कारण अनेक जे साधक असतात गावोगावीचे ते पण आश्रय देत असतात वारकऱ्यांना. ते निवासाची व्यवस्था ते करत असतात. शासन पूर्ण तंबू ठोकलेले असतात. अशा प्रकारे पुन्हा आता बायो टॉयलेटचा कन्सेप्ट आहे, फार सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी बायो टॉयलेट्स आता शासनाने फार मोठं योगदान दिलेलं आहे. इतकेच कशाला यावर्षी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला का ज्या रजिस्टर अधिकृत ज्या दिंड्या आहेत त्यांना शासनाने काही आर्थिक अनुदान दिले का त्यांचं अजून सुसह्य व्हावं, त्यासाठी त्याने शासनाने आर्थिक नियोजन पण त्या आर्थिक योगदान पण दिलेलं आहे. अनेक प्रकारचं ते नक्कीच. माऊली, एक फोन घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. चालेल. रवींद्र गुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. जळगाववरून बोलत आहेत, बोला. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. बोला बोला. पहिला प्रश्न माझा असा आहे की वारीमध्ये काकड आरती आणि रिंगण सोहळा याचं महत्व काय आणि कसं असतं, आणि दुसरा प्रश्न असा आहे की संपूर्ण वारीमध्ये चेहऱ्यावरचं एक सात्विकता, समाधान आणि आनंद वारकऱ्यांचा मी पाहिलेला आहे. आणि सासवडीला पालखी सोहळा नेहमीच पाहत असतो. वारकऱ्यांचे चेहऱ्यावरचे हावभावाचे फोटो मी अनेकदा टिपतो, ते मला खूप आवडतं. तर हे 2 प्रश्नांची उत्तर द्यावीत. धन्यवाद. नक्की, धन्यवाद रवींद्रजी. चला, नाही चांगले दोन्ही प्रश्न तुमचे चांगले आहेत ना, आजच्या प्रसंगाला किंवा आजच्या याला अनुरूप आहेत. पहिला प्रश्न तुम्हाला काकड आरतीचा विचार, त्याला मी स्पर्श करतो. काकड आरती म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही भगवंताला असेल, संतांना असेल, काकड आरतीच्या अभंग आपण सकाळी घालतो. जसं भूपाळी आपल्याकडे असते काव्य प्रकारमध्ये, तसं काकड आरती हा प्रकार. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. का आता झोपेची वेळ सरलेली आहे, सरली निद्रेची वेळा, किंवा त्याच्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आपण म्हणतो की तिथे सर्व साधक गोळा झालेले, पांडुरंगा उठा आणि मग रुक्मिणी पांडुरंगाला जागे करा असे साधक विचार करतात. संतांना पण त्यामध्ये काकड आरतीचे जे अभंग आहेत ते जागृत अवस्था, सकाळी भगवंताला आळवण्याचा किंवा भगवंताला प्रसन्न करण्याच्या, त्याची आराधना करण्याचे जे अभंग आहेत त्याला आपण काकड आरती म्हणत असतो. काकड आरती झाल्यानंतर दुसरा जो प्रश्न होता तुमचा, का त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा होता, एक काकड आरतीचा होता आणि दुसरा का बाबा तुम्ही ज्यावेळेस तिथे जाता, त्यांचा दुसरा प्रश्न काय होता? एक तर काकड आरती होतं आणि प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक सात्विक भाव प्रत्येक बरोबर आहे ना. तुम्ही पहा ना, एखादा तणावग्रस्त व्यक्ती बघा आणि तणाव नसलेली व्यक्ती बघा, त्याच्या चेहऱ्यावरचे दोघांचे हावभाव बघा. तणाव पूर्णपणे नष्ट झालेले व्यक्तीचे जे हावभाव असतात त्याचं प्रसन्नता जी असते ती वेगळीच असते. म्हणून तणावमुक्त, मी सांगतो ना, आरोग्यविषयक वारीचे अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन आपण लागलं तर पुढे वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर चर्चा करू. वारीचं जे आहे ना, आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे. त्यावेळेस आपण सांगेल का तुमचं चेहऱ्यावरती का आनंद मिळत असतो, खऱ्या अर्थानं तो नैसर्गिक आनंद असतो. त्यामुळे कृत्रिमता काय नसते. आपण प्रपंच करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं टेन्शन असते कुठल्या याच्यामध्ये बघा, आणि ते तणावाच्यामुळे आपला चेहरा किंवा एकत्रित आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होत असतो. वारीमध्ये तसं कुठल्या प्रकारे, म्हणून आपण प्रफुल्लित चेहरे का प्रसन्न चेहरे असतो वारीमध्ये. मला असं स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की 20 दिवस तुमचा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा. एक तुम्ही आतून जेव्हा
काय शुद्ध, आनंदी असाल, शुद्ध शुद्ध. असाल, तेव्हा पुढची सगळीच कामं तुमची खूप चांगली होत असतात. आणि वारी हेच आपल्याला शिकवते की जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, अगदी. पुढचं आयुष्य तुमचं नक्कीच छान जाणार आहे. माऊली, वारीमध्ये ना स्त्रियांचा सहभाग हा खूप महत्वाचा एक टप्पा आहे. अगदी कारण बरोबर. बऱ्याचदा आम्ही असे फोटो बघतो, व्हिडिओ बघतो, तेव्हा प्रत्येकाला जेवण देणं किंवा त्याच्यासाठी राबणारे किंवा मदत करणारे मागचे हात जे असतात ते खूप असतात. तर त्याच्या सहभागाविषयी सांगा ना जरा. नाही, आता पहा, स्त्री समानता किंवा स्त्री हा जो आहे ना वारकरी संप्रदायाचा पाया आहे. म्हणजे त्या 800 वर्षापूर्वी पहा ना, जनाबाई असतील, आमच्या मुक्ताबाई असतील, पुन्हा कान्होपात्रा असतील, सोयराबाई असतील, कोणत्याही स्त्री संतांचं उदाहरण घ्या. पाऊस ज्यावेळेस वाळवंटाच्या मध्ये ज्यावेळेस कीर्तन परंपरा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आणि त्यावेळेस अभंग व्यासपीठ चालवण्याचा जो अधिकार होता जनाबाईंना होता. आणि जनाबाई मागे सांगायच्या ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणजे जनाबाई सारखी स्त्री त्यावेळेस बाबा ती अशी बहुजन समाजामध्ये जन्मालेली स्त्री, त्या कीर्तनाचं व्यासपीठ काय, ज्या व्यासपीठामध्ये ते त्यावेळेचे तत्कालीन त्या क्षितिजावर तारे जे होतो आपण म्हणतो अध्यात्मातले, नामदेव महाराज असतील, एक नंतर निवृत्ती महाराज असतील, आमचे जनाबाई असतील, हे यावेळेस मुक्ताबाई असतील, ह्या ताऱ्यांच्या मध्ये सुद्धा जनाबाई स्वतः ते व्यासपीठ चालक होते. आणि आता वारीमध्ये पहा आपण कुठल्या प्रकारे, आता जसं आपण छोटा कार्यक्रम घेतला तर इकडे स्त्रियांची बैठक व्यवस्था असते, इकडे पुरुषांची बैठक व्यवस्था असते. वारीमध्ये तसं काही प्रकार नसतो. वारीमध्ये स्त्री समानता जो असतो ना, आपण म्हणतो घटनेमध्ये दिलेला, का स्त्री आणि पुरुष अशा कुठल्या प्रकारचा भेदभाव केला जात नाही. हे संत साहित्याने किंवा ह्या वारीमधून दिलेलं एक मोठं उदाहरण आहे देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर, का स्त्रियांना फार समान दर्जा आपल्या वारीमध्ये दिला जातो. आणि स्त्रियांना तेवढीच उच्च प्रकारची वागणूक पण दिली जाते. आणि स्त्रियांचा अधिकार हा त्या संतांच्या सर्वच पहा ना, की अनेक स्त्री संत पहा, किती स्त्री संत पहा, भागुमारी नासील, अनेक स्त्री संतांचे उदाहरण पहा. बहिणाबाई असतील, त्यावेळेच्या बहिणाबाई शिवरकर, आपल्या कवयित्री नाही, त्यावेळी ते शिवरकर, त्या बहिणाबाई पहा, वेण्णाताई पहा, अनेक स्त्री संतांची ज्यावेळी उच्च पदस्थ झाल्या. सोयराबाईंचा अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. इतकी अप्रतिम रचना त्यांनी केलेली आहे का, मितूपण गेले वाया, देखता पंढरीचे राया, नाही भेदाचे काम, पळून गेले क्रोध काम. मग इतक्या प्रकारचे उच्च दर्जाचे अभंग किंवा कानोपात्रांचा पाना, नको देवराया अंत आता पाहू, पण पांडुरंगाची आळवणी करण्यासाठी केलेली अभंग रचना किती ग्रेट आहेत. आणि मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग 12 अभंग म्हणजे हे उच्च प्रतीची धार्मिक साधन आहे. ताटीचे 12 अभंग तुम्ही प्रत्येकाला मी विनंती आहे का, 12च अभंग आहेत ताटीचे, परंतु ते वाचा म्हणजे तुम्हाला संतत्व तुमच्या शरीरात कसं पाहिजे त्याचा एक मोठा परिपाठ त्या मुक्ताबाईने दिला. त्यामुळे महिलांचा कुठल्याही प्रकारचा असे दुजाभाव किंवा वेगळीपणाची भावना आपल्या वारीमध्ये नसते. ती खरी समानता वारी शिकवते. बिलकुल, अगदी बिलकुल. खरं आहे. माऊली, एक फोन घेऊया. शलाका निर्गुण आपल्याशी बोलतात मुंबईवरून. नमस्कार, बोला. बोला शलाका ताई, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला बोला. हा, म्हणजे आता हे आणि माऊलींनी सांगितलं ना की त्यांचा प्रवास हा 20 ते 25 दिवसाचा असतो. तर मग एवढ्याच सलग प्रश्न विचारा ताई. माऊली नमस्कार. हा, नमस्कार, बोला ना. हा, मला पडलेला एक प्रश्न म्हणजे मी पण विठ्ठलाची भक्त आहे. मी पण 2 दिवसाची वारी करून आले, अरे वा, आळंदी आणि देहूला. वा वा. तर पण मला हा नेहमीच पडलेला प्रश्न एक आहे की तुम्ही आता सांगितलं ना की हा प्रवास म्हणजे 20 ते 25 दिवसाचा असतो. हा, तर तो हा त्यांचा प्रवास असतो ना 20 ते 25 दिवसाचा. पण त्यांचे म्हणजे परिधान केलेले जे सगळे कपडे असतात ते पूर्ण पांढरे स्वच्छ असतात. म्हणजे ते मनही त्यांची स्वच्छ असणारच, पण ते कपडे सुद्धा स्वच्छ कसे, हा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. नक्कीच नक्कीच. हा. धन्यवाद शलाका ताई, धन्यवाद. नाही, खरं मगाशी तर- मी बोलतो त्यांच्या ह्याच्यावर, मग आपण तुम्हाला मी बोलतो का त्याच्यामध्ये जसं सांगितलं मी मगाशी का वारकरी जो असतो हा बाह्य त्याचे लक्षणं आणि आंतरलक्षणं जे असतात, आंतरलक्षणं जी आहेत ना, का त्याची चित्तशुद्धी, नामस्मरण वगैरे त्यांनी चित्तशुद्धी होत असते, समर्पण भावनेने जातो तो. आणि बाह्य लक्षणं म्हणजे काय, गोपीचंदन टिळा वगैरे, पूजा वगैरे, हे पांढरे स्वच्छ कपडे जे असतात ना, याच्या वारीमध्ये फार काही आपलं जसं आपण प्रत्येक गोष्ट टापटी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तशा प्रकारचा साध्यातला साधा फाटक्या कपड्यातला वारकरी किंवा फक्त त्याचा भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणजे ज्याचा भाव शुद्ध, आणि देव कसा भावाचाच भुकेलेला आहे. आपण म्हणतो ना, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला.
जिथं भाव आहे तिथे बाबा तो भगवंत धाव घेत असतो. त्यामुळे ते शबरीनं कुठलं काय होतं का, त्यानं कुठलं विज्ञानपीठ होतं का, कुठलं PhD होतं काय होते, पण शुद्ध भाव होता. अनेक जे काही असे संत पाहिले आपण ज्यांनी भगवंत त्यांचं, जनाबाईंचं काय होतं, जनाबाईंचा भाव शुद्ध होता. म्हणजे जनाबाईंनी शिव्या दिला तरी भगवंत खुदकन असत होता, अरे विठ्या 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 मुळं मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडगी झाली जन्मा सावित्री चुडाले, तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देत असे जणी. हे ज्यावेळेस शुद्ध भावाने ज्यावेळेस का भगवंताला त्या ओव्या वाटत होत्या. सांगण्यात तात्पर्य का शुद्ध भावाने तुम्ही समर्पण भावने गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला भगवंत तुम्हाला फार दूर राहत नाही, जवळच येतो तो. खरे माऊली, कारण जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला ही वारी शिकवत असते की तुमचं समाधान तुमच्यामध्ये असेल आणि आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्याची अहंकार दूर ठेवून तर सगळेच प्रॉब्लेम मला वाटतं असे बिलकुल कमी सुटून होतात. जातात. तुमच्या गरजा कमी ठेवल्या आणि तुम्हाला कमीत कमी गरजांमध्ये कसं जास्तीत जास्त आनंद कसा निर्माण करायचा, हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे ना, तो सिद्धांत म्हणजे वारी आहे. खरं खरं म्हणून त्यांना प्रत्येकाने एकदा वारी करावी आणि हे जीवनाचं तत्वज्ञान समजून घेणं आणि त्याचा अनुभव घेणं खरंच खूप गरजेचं आहे. माऊली, मला विचारायचं आहे की बऱ्याचदा आम्ही इथून रिंगण हा शब्द ऐकतो आणि ते खूप एक वेगळा मोठा प्रकार आहे आणि काय आहे ते रिंगण? नाही, मगाशी त्या कारण की बघून झालेलं आहे, पण तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. नाही, मगाशी त्या दर्शकांनी आपल्या दर्शकांनी पण एक प्रश्न विचारला, त्या रिंगण शब्द होता, मी उचलून गेलो त्यांना सांगायचं. रिंगण हा जो प्रकार असतो हा साधनेचा एक प्रकार आहे, परंतु विशेषतः जे अश्व असतात माऊलीच्या याच्यामध्ये, अश्व एक वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो, एक धार्मिक दृष्टिकोन सांगतो का सामूहिक साधना ज्यावेळेस आपण एकत्रित यायचं असतो महत्वाचा टप्पा, तर घोडा जे असतं ना, पळणे हा घोड्याचा स्थायी भाव आहे. तर त्याला त्या संपूर्ण 20 दिवसामध्ये कुठेतरी पळायला संधी मिळत नाही, तो एक त्याचा भाग आहे. दुसरं 2 अश्व असतात, एक अश्व मोकळा असतो आणि एका अश्वावर स्वार असतो. दुसऱ्या अश्वावर अशी साधना, अशी धारणा आहे आमच्या वारकऱ्यांची का त्या दुसऱ्या अश्वावर संत बसलेले असतात. तर त्याच्यामध्ये रिंगणचे 2 प्रकार असतात, एक गोल रिंगण असतं, एक उभे रिंगण असतं. गोल रिंगणमध्ये आपण संपूर्ण वर्तुळाकार सर्व वारकरी उभे असतात, त्याचबरोबर मध्ये माऊलीची पालखी ठेवली जाते आणि त्यामध्ये ते अश्वांना पळण्यासाठी एक मोठं मैदान असते, त्या मैदानामध्ये तशी रचना केलेली असते आणि ते 2 अश्व तिथे धावत असतात. ते इतकी साधना असते. त्याच्या पाठीमागं मग आमची तुळसधारी ज्या महिला असतात त्या धावतात, पताका घेणारे जे साधक आहेत ते धावतात आणि त्याचबरोबर इतके श्रद्धा इतकी असते बा, श्रद्धा माणसाची आपण म्हणतो ना, माणसाला जगण्याचं बळ देत असते. त्या घोड्याच्या टापाखालची जी माती असते ती देखील कपाळाला लावतात. अशा प्रकारची एक श्रद्धा तिथे ते असते का. अश्व जे असतात ना, हे भगवंताला, त्याला माऊलीचे आपण म्हणतो की त्यांना भगवंताचे अवतार म्हणतात की माऊली म्हणतात. कारण सकाळी पहा, एक तुम्हाला माहिती नसेल पण म्हणून मी सांगतो दर्शकांना देखील आमच्या, का सकाळी ज्यावेळेस पहिले 4:30 वाजता हे चोपदार जे असतात 4:30 वाजता पहिलं त्या अश्वांना जागे करण्यासाठी तिथे जात असतात. अश्वांना जागे केल्यानंतर मग त्यांना ते घेऊन येतात आणि माऊलीच्या तिथे त्यांना दर्शन देतात. पादुकांचं दर्शन दिल्यानंतर त्याला ते हार घालतात, त्या अश्वांना, 2 अश्वांना हार घालतात आणि त्यानंतर मग ते पुढे वारीला मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज होतात. सांगण्याचं तात्पर्य का भगवंताचे अधिष्ठान त्या रूपात, त्यामुळे चराचर भरलेला जसा भगवंत आपण म्हणतो तसा जळीस्थळी काष्टी पाषाण प्रत्येक जीव मात्रामध्ये भगवंत आहे, ही भावना जी समर्पण भावना केली असते ती अश्वामध्ये पण पाहिली जाते. हा रिंगण हा सोहळा जो असतो आणि नंतर एक सोपान देव सांगायचं राहिलं की 2 रिंगण प्रमुख सांगितले. तिसरं जे रिंगण असतं आपले सोपान काकांची जी पालखी असते जी सासवडवरनं निघते, ती पालखीला एक बकऱ्यांचं रिंगण असते. धनगर समाजाचे जे काही आमचे साधक आहेत का ज्यांना विठ्ठल त्यांचं आराध्य दैवत मानून ते करतात साधना, तिथे बकऱ्यांचं रिंगण असतं, ते एक वेगळं रिंगण असतं. म्हणजे एक सामूहिक केलेली साधना, वारी चालतो आपण, मध्ये विश्रांती पण मिळते आणि त्याचबरोबर सामूहिक साधना भगवंताची होत असते. अशा प्रकारचा रिंगणचा एक अर्थ आहे. नक्कीच माऊली, आता रविवारी आषाढी एकादशी येईल. आपल्या आषाढी एकादशीच्या सगळ्या दर्शकांना सह्याद्री वाहिनीतर्फे तर खरंच मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आषाढी एकादशी फक्त तिथे पंढरपुरात साजरी केली जात नाही माऊली, तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये साजरी केली जाते. कारण असे अनेक भाविक आहेत, दर्शक आहेत की जे तिथे जाऊ शकत नाहीत किंवा गेलेले नाहीत, काहीही कारण असू शकतात. पण आषाढी एकादशी, आणि असंही आम्ही म्हणतो गमतीने की आषाढी एकादशी दुप्पट खाशी. नाही बरोबर आहे, तर याविषयी आम्हाला जरा सांगा. नाही, अतिशय चांगलं. पहा, वारीचं आपलं बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वारीची सर्वात फलश्रुती काय, वारीचा उगम कसा झाला बघा. का वारीला पंढरपूर ज्यावेळेस रुक्मिणीच्या शोधात तिथे दिंडीर वनमात होले, पण आताचं पंढरपूर आहे, तिथे ज्यावेळेस आले तिथे त्यांचा भक्त तिथे आईवडिलांची सेवा करत होता. आईवडिलांच्या सेवेत कोण असा भक्त होता, ते भक्त पुंडलिक तिथे होते. आणि भगवंत ज्यावेळेस स्वतःहून भक्त पुंडलिकाला भेटायला गेल्यानंतर असं नाही का त्यांनी लगेच भेट दिली भगवंताला. मला म्हणता मी व्यस्त आहे. कशात व्यस्त आहे, तर मी आईवडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. मग त्यांनी वीट दिली त्यांना उभं राहायला आणि तिथे ते भगवंत 28 युगे उभे ठेवले त्यांना. मूळ त्याच्यातलं ते सिद्धांत आज काय पहा,
का आईवडिलांची सेवा करा, का भगवंत तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं का त्याला प्रत्येकाला पंढरपूरला जायचं शक्य होत नाही, पण याचं मेन त्याचं आदर्श मत कशाचं तत्व आहे बाबा. आपण आरती अनेक लोक आपण दररोज आरती म्हणतो, युगी 28 विटेवर उभा पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. तो परब्रह्म आले का पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म तिथे पंढरपूरला आले आणि मग पुंडलिक बर्वे केले. आणि मग अशा ज्यावेळेस आपण म्हणत असतो का पुंडलिकाला तिथे त्याच्या भक्तीच्या मोहात जाऊन पंढरपूरला तिथे राहिले, तसंच प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात जे आपले आईवडील असतात त्यांची सेवा करावी आणि शुद्ध भावाने शुद्ध अंतकरण तुम्ही आईवडिलांना समर्पण भावनेने सेवा केली तर तुम्हाला विठ्ठल त्याचे प्रत्यक्षात दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आईवडिलांमध्ये तुम्ही विठ्ठल पहा आणि खरोखर तोच एक वारीचा मोठा सिद्धांत तोच आहे का आईवडिलांची सेवा करणे हीच विठ्ठल भक्ती अशी मानली जाते. नक्कीच माऊली. माऊली, खरं तर तुम्ही अनेक वर्ष वारी करत आहात, एवढी मोठी परंपरा तुम्हाला वारकरी संप्रदायाची लाभलेली आहे. तर कालची वारी, आजची वारी आणि उद्याची वारी काय असेल, काय तुम्ही सांगाल माऊली? कारण खूप बदल होत आहेत. मध्ये आपण म्हणू शकतो की वारीला एक ग्लॅमरस लुक पण आलं होतं की अशी वारी, आणि तुम्ही तर आधीपासूनची वारी बघितली असेल, तर काय आहे काल, आज आणि उद्या हे बदलतं स्वरूप? नाही, बरोबर आहे. वारी जे असते, वारीमध्ये बघा सुरुवातीला वारी जी होती ठरवतात. तुकाराम महाराजांची जेव्हा वारी होती 1400 टाळकरी होते. 1400 कुठे 14 लाख कुठे, विचार करा. आणि मग हे वारीला स्वरूप नंतर मग दोन्ही संतांच्या पालख्या एकत्रित जायला लागल्या. मग ती पालखी वेगळी निघायला लागली, त्याचा मार्ग वेगळा. तुकाराम महाराजांचा मार्ग यवत वगैरे इंदापूर मार्गे जात असतो, माऊलींचा मार्ग सासवड वगैरे जातो. असं मग तुम्ही सांगितलं का दिवे घाटाचा टप्पा जो असतो पुण्यावरून निघाल्यानंतर सासवडपर्यंत, हा अतिशय अवघड टप्पा असतो कारण घाट आहे आणि त्या घाटात खरी कस लागते. विशेष पखवाज असेल, विनेकरी असतील, टाळ मृदुंगमधले सर्व लोक असतील आणि अनेक साधक पायी चालले असतात, यांचा महत्त्वाचा टप्पा असतो. पण आपला मूळ मुद्दा मी सांगत होतो का त्याच्यामध्ये ही जी वारी जी असते काल, आज आणि उद्या, याच्यामध्ये फार बदल झालेला आहे. स्थित्यंतर आपण बदल हा निसर्गाचा नियम आहे. आताच्या काळामध्ये अजून पुढे पहा एआयचा, आता सध्या वारीमध्ये सुद्धा एआयचा वापर आहे का तरुणाईचा सहभाग आहे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आयटीची वारी निघायला लागली, कोणी कल्पना देखील केली नसेल का आयटीचे इंजिनियरचे विद्यार्थी जे आहेत ना किंवा जे काम करणारे अधिकारी, ते एकदम 400-500 वारकरी त्यांची दिंडी निघत असते आणि 5-6 बसेस भरून येतात, ते तिथे ड्रॉप करतात आणि ते वारीला पायी चालत असतात. ही आयटीची वारी होती. भविष्य काळामध्ये वारीला अजून वेगळं स्वरूप येईल. आता जसं तुम्ही सांगितलं ग्लॅमरस स्वरूप आलं, बरोबर आहे. काही लोक जातात तिथं तुळशी डोक्यावर घेतात, सेल्फी काढतात, प्रसिद्ध माध्यमात मग तुम्हाला फेसबुकला टाकतात किंवा इंस्टाग्रामला टाकतात वगैरे चालू झाले. पुढे ते वारीचं पण सर्वात महत्त्वाचं, त्याची वारी जास्त प्रमाणात असू द्या किंवा कमी प्रमाणात असू द्या, परंतु याची फलश्रुती अशी आहे का अनेक गोष्टी वारीतून लोक शिक्षणाचं हे मोठं पीठ आहे. जसं आपल्याला मुक्त विद्यापीठ आपण जशी कल्पना मांडली तसं हे मुक्त विद्यापीठ आहे. इथे अनेक गोष्टी अस्तित्वाची जी काही शिकवण आहे, अस्तित्वाची शिकवण आमच्या वारीतून मिळत असते. पूर्वीच्या काळी वारीला फार कमी लोकसंख्या होती, पण आता जेव्हा 15-20 लाख लोक जातात, वेगवेगळ्या संतांच्या पालख्या येत असतात, त्याच्याप्रमाणे शासन पण तेवढी तयारी करत असते, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पाहत असते. वारकऱ्यांना दर्शन रांग असते, त्याच्यामुळे टोकन पद्धत सुरू केली आहे. अनेक उपाययोजना होत असतात. पण भविष्यकाळची वारी विचारात घेता हे 20 लाख किंवा 15 लाखाचं सुद्धा अजून किती मोठ्या प्रमाणात होईल. मग आता रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड असेल, रस्त्यांचं चौपदरीकरण असेल, वारकऱ्यांना सुसह्य कसं होईल वारी, याच्यासाठी शासनाचं पण लक्ष आहे. अनेक समाज संस्था ज्या असतात त्यामध्ये सहभागी घेतात. त्यामुळे पुढलं भविष्याचं जे काही वारीचं स्वरूप आहे ते विस्तीर्ण होईल, याच्यामध्ये मला शंका आहे. नक्कीच माऊली, वारी म्हणजे खरं तर आपण जीवन म्हणतोय, जगण्याची कला आहे आणि त्या विठुरायाला या एका तासात आम्ही तरी बांधू शकत नाही, आम्ही कोण आहोत. तर माऊली, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा आम्हाला किंवा जे वारी करतात त्या सगळ्यांनाच किंवा जे नवीन नवीन वारीकडे ओढले जात आहेत आणि त्या विठुरायाच्या चरणी जातात, त्या सगळ्यांना तुम्हाला खरंच काय सांगावं असं वाटतं मनापासून? नाही, एक छोटासा संदेश आहे फक्त त्याच्यामध्ये. पहा का जसं वारीमध्ये हौसे गवसे नवसे असे अनेक लोक असतात, त्यांना सर्वांना सांगा हौसे म्हणजे काय, हौसेने बा चालले आपण, मी पण जाऊन बघू, उत्सुकतेपोटी जाणारे. गवसे म्हणजे काय, बाबा त्यांनी अचानक दोघांच्या मध्ये सापडलेले, म्हणजे त्याची इच्छा पण नसते जायची, पण जसं पोलीस कर्मचारी काही असतील, आमचे ड्रायव्हर कंडक्टर असतील, आमचे काही आरोग्य विभागाचे कर्मचारी जायचे, पण ड्युटीज लागली आता पर्याय नाही म्हणून असे ते गवसे. आणि नवसे म्हणजे काय, बाबा मी 3 वेळा वारीला जाईल, मला ही फलप्राप्ती असे असतात. पण मूळ माझा संदेश असतो, तू कुठल्याही भावनेने तुम्ही वारीला जा. पण वारीला जात असताना जसं तुम्ही मगाशी सांगितलं पार्श्वभूमीमध्ये का प्रत्येकाने एक अनुभव घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने वारीचा एकदा तरी जीवनामध्ये अनुभव घ्यायला पाहिजे. नामदेवांची ओवी आहे जसं आहे ज्ञानेश्वरी विषयी का नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी नामदेव महाराज म्हणतात का तुम्ही अनुभवायला पाहिजे. तसं वारीचा अनुभव सुद्धा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि वारी महाराष्ट्राचं एक मोठं सांस्कृतिक प्रतीक आहे, लेणं आहे.
त्याचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर नुसतं ऐकणं कथेत किंवा पाहणं दृश्य स्वरूपात स्वतः अनुभव घेणं फार वेगळं असतं. प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा, अशा प्रकारची सर्व दर्शकांना माझी विनंती आहे. नक्कीच माऊली, जसं आता आपण बघितलं की किती छोटे छोटे गोष्टी आणि ज्या आपण असं समाज माध्यमांमध्ये वारी बघतो, पण वारीच्या मागच्या अनेक गोष्टी आपण आता आज अनुभवल्या. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती, पण आपण 16व्या वर्षी कमीत कमी ती वाचायला तरी सुरुवात केली तरी आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. आणि एकदा एक जीवनाची वारी करूया. खरं तर आपल्या गरजा कमी करून काय आहे आयुष्य आनंदाने जगू शकतो ते एकदा त्याचा अनुभव नक्कीच घेऊया. कार्यक्रम कसा वाटला, माध्यमं तुम्हाला माहीतच आहेत, आम्हाला नक्की कळवा. माऊली, रामकृष्ण हरी, तुम्ही इथे रामकृष्ण. आलात आणि इतक्या छान पद्धतीने आम्हाला ह्या वारीची इथे बसून जी काही जो अनुभव दिला त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.